नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनल मराठी संधीमध्ये. मित्रांनो, महाराष्ट्र शासनाअंतर्गत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर येथे या कॉलेजमध्ये ग्रुप ड पदामध्ये ही भरती करण्यात येणार आहे. या भरतीची जाहिरात 26 डिसेंबर रोजी ही जाहिरात प्रकाशित झालेली आहे. या जाहिरातीबद्दल आपण थोडक्यात माहिती पाहूयात. तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर येथे ग्रुप डी अंतर्गत ही रिक्त पदे भरण्यात येणार आहे. ही रिक्त पदे आपल्याला फक्त ऑनलाईन एक्झामद्वारे ही पदं भरण्यात येणार आहे. ही पदं IPPS अंतर्गत भरण्यात येणार आहे. याच्यामध्ये ग्रुप डी अंतर्गत एकूण 680 पदांसाठी ही भरती करण्यात येणार आहे. याच्यामध्ये आपल्याला वेतनमान हे 15,000 पासून ते 47,600 पर्यंत. याच्यासोबतच आपल्याला शासकीय नियमाप्रमाणे इतर देय, महागाई भत्ता व इतर भत्तेसुद्धा आपल्याला मिळणार आहेत. याच्यासाठी आपल्याला त्यांच्या अधिकृत संकेतस्थळावरती जाऊन ऑनलाईन ॲप्लिकेशन करायचं आहे. तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे ग्रुप डी अंतर्गत जे 680 पदे असणार आहे, याच्यासाठी शैक्षणिक पात्रता काय राहणार आहे? तर याच्यासाठी शैक्षणिक पात्रता उमेदवार हा फक्त किमान 10वी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. याच्यासोबतच त्याला मराठी भाषेचे ज्ञानसुद्धा असणं आवश्यक आहे. तर याच्यामध्ये वयोमर्यादा काय राहणार आहे? तर खुल्या प्रयोगासाठी उमेदवाराचं वय किमान 18 वर्ष ते जास्तीत जास्त वय 38 वर्षे असावं. आणि याच्यानंतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी अर्थातच SC, ST, OBC याच्याकरता किमान वय 18 ते जास्तीत जास्त ते 43 वर्षापर्यंत अप्लाय करू शकतात. व इतर कॅटेगरी जे विद्यार्थी आहेत त्यांनासुद्धा याच्यामध्ये वयाची सवलत मिळणार आहे. याच्यामध्ये पदवीधर, अंशकालीन, खेळाडू उमेदवार, दिव्यांग उमेदवार याच्यासाठी वेगवेगळे याच्यासाठी वयोमर्यादासुद्धा राहणार आहे. तर या ग्रुप डी अंतर्गत जी पदे भरण्यात येणार आहे याच्यासाठी परीक्षेचं स्वरूप काय असणार आहे? तर याच्या अंतर्गत याच्यासाठी एकूण 100 प्रश्न असणार आहेत. याकरता 200 गुण असणार आहेत. त्याच्यामध्ये मराठीसाठी 25 प्रश्न, इंग्रजीसाठी 25 प्रश्न, सामान्य ज्ञानसाठी 25 प्रश्न आणि बौद्धिक आणि अंकगणित यासाठी 25 प्रश्न अशी मिळून 200 गुणांची ही एक्झाम फी असणार आहे. याच्या परीक्षेचा कालावधी हा 2 तासाचा असणार आहे. अर्थात 120 मिनिटाचा हा असणार आहे. आणि ही जी परीक्षा आहे फक्त ऑनलाईन प्रक्रियेनुसार घेण्यात येणार आहे. आणि या परीक्षेचं एक हे जी ग्रुप डी अंतर्गत एक्झाम होणार आहे, तर या अंतर्गत कसल्या प्रकारची याच्यामध्ये मुलाखत असणार नाही. निवड सूचीप्रमाणे त्यांची निवडही करण्यात येणार आहे. तर जेव्हा आपण ऑनलाईन ॲप्लिकेशन करणार आहोत तर आपल्याकडे डॉक्युमेंटसुद्धा असणं आवश्यक आहे. आणि हे डॉक्युमेंट आपल्याला अपलोडसुद्धा करायचे आहेत. तर याच्यामध्ये जे पण विद्यार्थी, माजी सैनिक, भूकंपग्रस्त, खेळाडू या गटांतर्गत फॉर्म भरणार असेल तर आपल्याकडे याबद्दलचे डॉक्युमेंट्स असणं आवश्यक आहेत. आणि त्याचे आपल्याला प्रमाणपत्र अपलोड करणे अनिवार्य आहे. तर याच्यासाठी फक्त आपल्याला अर्ज हे फक्त ऑनलाईन प्रणालीद्वारे स्वीकारण्यात येणार आहे. याबद्दलची जी जाहिरात मी माझ्या तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे, तिथेसुद्धा जाऊन तुम्ही जाहिरात व्यवस्थित वाचू शकतात. आणि याची लिंकसुद्धा मी तुम्हाला देणार आहे. तिथे जाऊन तुम्ही ऑनलाईन ॲप्लिकेशन करू शकतात. हे ऑनलाईन ॲप्लिकेशन तारीख संपण्याच्या अगोदर करावे. तर ग्रुप डी अंतर्गत जी पदे भरण्यात येणार यासाठी परीक्षा शुल्क काय असणार आहे? तर याच्यासाठी खुल्या प्रयोगासाठी 1,000 रुपये हे एक्झाम फी असणार आहे. तर मागासवर्गीय प्रयोगासाठी 900 रुपये ही एक्झाम फी असणार आहे. ही एक्झाम फी नॉन रिफंडेबल असणे कसल्या प्रकार आपल्याला परत मिळणार नाही. तर यासाठी अर्ज करण्याचा कालावधी काय असणार आहे? तर अर्ज करण्याचा आपल्याला 30/12 पासून हे अर्ज आपण करू शकतो. त्याची शेवटची तारीख ही 20 जानेवारी 2024 पर्यंत यासाठी आपण ऑनलाईन ॲप्लिकेशन करू शकतो. या परीक्षेचा दिनांक आणि कालावधी काय असणार आहे त्यांच्या अधिकृत वेबसाईटवरची वेळोवेळी हे अपडेट केलं जाईल. तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे 680 पदावर ही भरती करण्यात येणार आहे. या पदाचा आरक्षणाचा तपशीलसुद्धा यांनी याच्या जाहिरातीमध्ये दिलेला आहे. कोणत्या कॅटेगरीसाठी किती जागा अशा एकूण मिळून 680 पदांसाठी ही भरती करण्यात येणार आहे. मित्रांनो, तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा.